चांडोली बुद्रुक वेताळमाळा येथे एक भयंकर घटना घडली। विजेचा प्रवाह उतरून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने चांडोली गावावर शोककळा पसरली आहे। सुरेश पांडुरंग थोरात वय 44 राहणार वेताळमाळा हे सकाळी आज 7:30 वाजता शेतात पाणी भरत असताना विजेचा प्रवाह पाण्यात उतरून त्यांचा जागीच मृत्यू झाला। अत्यंत या घटनेमुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली। त्यांच्या मागे पत्नी, 2 मुले, आईवडील, भाऊ असा परिवार आहे। मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला असून ग्रामस्थ इथे आता उपस्थित आहेत। तरुण शेतकऱ्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सुरेश पांडुरंग थोरात हे हरवणारे शेतकरी होते। ते आपल्या शेतात पाणी भरत असताना विजेचा खांबाचा प्रवाह उतरून त्यांचा जागीच मृत्यू झाला। सदर खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहन चालकाने धडक दिली आणि तो खांब वाकला होता। याबाबत ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला कळवले असताना सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही असा आरोपही काही ग्रामस्थांनी केला। मंचर उपजिल्हा रुग्णालयात शोकाकुल ग्रामस्थ समोर दिसत आहे। शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आणला आहे। विजेचा शॉक बसून पारगाव येथील एका उद्योजकाचा चाकण केळगाव येथे मृत्यू झाला। त्या अगोदर 2-3 महिन्यापूर्वी अंदाजे जवळे येथील एका तरुणाचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला आणि ही आता ही घडलेली जवळपास एवढ्या 5-6 महिन्यात तिसरी घटना आहे। महावितरणने आपले विजेच्या तारा किंवा झोळ किंवा खांब व्यवस्थित दुरुस्त केले पाहिजे। एखाद्या शेतकऱ्याच्या जीवावर जर बेतत असतील तर त्याला काय म्हणायचे असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला। मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सुरेश पांडुरंग थोरात यांचा मृतदेह आणला असून आता शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात लवकरच मृतदेह दिला जाईल असे सांगितले आहे। या संदर्भात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। तसेच मंचर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे।